नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। जाकादेवी येथे कुणबी भवनाचं शानदार उद्घाटन, पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची वचनपूर्ती। लांजा नगर पंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार। विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन विषयी जनजागृती, शिरगाव येथे विशेष सभेचं आयोजन। सर्वोदय छात्रालयातील संस्कारांची शिदोरीच यशाचं रहस्य, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांचं प्रतिपादन। आणि गणपतीपुळे येथील सरस प्रदर्शनातून तब्बल 63 लाखांची विक्री, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांचा आत्मविश्वास दुणावला। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्ताराने। गैरसमज पसरवून जातीपातीचं जे राजकारण करतात त्यांना खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे, असं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे। आणि समाधान एवढ्याच गोष्टीचं आहे की कुणबी समाजाला दिलेला शब्द 6 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू शकलो, याचं मानसिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना। पण खंत देखील आहे, या सभागृहाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते बाळासाहेब मांगडे असतील, सुभाष किदळे असतील, अशी दिग्गज मंडळी त्यांनी 1999 सालापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहकार्य करण्याची, आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली, ती आज व्यासपीठावर नाही। आज तुमच्यामध्ये 1 वर्ष माझ्याबद्दल कटुता होती, ज्याने तुम्हाला सांगितलं त्याला थेट मी फोनवर घेतला, तुम्ही देखील त्याला साक्षीदार आहात। आणि त्या व्यक्तीला मी विचारलं, बाबा मी अनिल नवगणेंबद्दल काय बोललो, मला कधीतरी कळू दे। तो म्हटला तुम्ही कधीच बोलले नाही। मी मोर्चाला कधी विरोध केला, ते म्हणजे कधीच केला नाही। मग अनिलजींना कोणी सांगितलं, आणि त्यांनी 3 नावं सांगितली, ते आता अनिलजी व्यासपीठावर सांगत नाही, पण हे राजकारण चांगलं नाही। एखाद्याला स्वतःच्या स्वार्थासाठी बदनाम करायचं आणि स्वतःची राजकीय पळी भाजून घ्यायची, असा उद्देश ठेवून उदय सामंतने कधी काम केलं नाही। तर अशा लोकांना अनिलजी, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की जे समाजामध्ये तेढ निर्माण करतात, जे स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा उपयोग करतात, त्याला 4 हात बाजूला ठेवण्याची भूमिका देखील अनिलजी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। आज इथे नावल्यांचा पुतण्या उभा आहे, त्याला कधीतरी बोलवा। आज संदीप इथं बसलेला आहे, त्याला कधीतरी तुम्ही बोलवा। त्या सगळ्यांना कधीतरी बोलून विचारा की त्यांच्या कुटुंबातले कर्ते पुरुष गेल्यानंतर त्यांच्यावर कधी कोणाची वाईट सावली पडायचा प्रश्नच उद्भवला नाही, आणि तशी सावली उदय सामंतने कधी पडायला दिली नाही। पण याचा कधी मी भाव केला नाही, मी हे करतो, मी ते करतो, मी असं करतो। कुठच्याही व्यासपीठावरच्या आज कुणबी समाजाच्या व्यक्तीला जर विचारलं तर मी त्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सामील झालेला असतो। त्याच्यामुळे जे कोण गैरसमज पसरवतात त्यांना आपण खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे, या मताचा मी आहे। कारण शेवटी कटुता निर्माण होते, आणि कटुता निर्माण एखाद्या समाजामध्ये झाली की एखाद्यानं वाईट केलेलं नसताना देखील त्यानं वाईट केलं अशा पद्धतीचा अपप्रचार करण्याची भूमिका जी राजकारणात वाढते, ती आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं बंद केली पाहिजे। रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या किसान भवन नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री तसंच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। जाकादेवी पंचक्रोशी कुणबी समाज विकास मंडळ खालगाव जाकादेवी येथील कार्यकर्त्यांची सातत्याने मागणी होती, ती आता पूर्ण झाली असून 1 वर्षाच्या आत इथे देखणी आणि प्रशस्त इमारत उभी राहिली आहे।
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांचा जाकादेवी पंचक्रोशी कुणबी विकास मंडळातर्फे भव्य सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यात 30,000 कोटींचे प्रकल्प येत असून येणाऱ्या काळात इथं मोठा रोजगार उपलब्ध होणार असल्याचं पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला जाकादेवी पंचक्रोशीतील कुणबी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. 30,000 कोटीचे प्रकल्प येतात. 30,000 कोटीचे. एक रत्नागिरी शहरामध्ये आहे आणि एक वाटदच्या परिसरामध्ये आहे. रत्नागिरी शहरामध्ये जो प्रकल्प आहे तो सेमी कंडक्टरचा प्रकल्प आहे आणि वाटदमध्ये येतोय तो डिफेन्सवरचा एक प्रकल्प आहे. आणि हा डिफेन्सवरचा जो प्रकल्प आहे तो देशाला संरक्षण देणारा प्रकल्प आहे. परंतु हा प्रकल्प आणल्यानंतर काही लोकांनी एक टूम काढली की उदय सामंतनं दारू गोळा बनवणारा एक प्रकल्प वाटदमध्ये आणलेला. उदय सामंत 300 मीटरचं भुयार काढणार आहे आणि त्याच्यात दारू गोळा करणार आहे. काय आपली लोक आहेत बघा. तिथं 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे हे कोणाला काही पडलेलं नाही. 300 मीटर भुयार मांडणार, ते समुद्रात बाहेर पडणार, उदय सामंत समुद्रात जाणार हे नसेल कोण काय म्हणालं नाही. पण तो प्रकल्प कसला आहे आज व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना सांगतो तुम्हाला आणि अख्ख्या भारत देशाला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे. आपण पेहलगामचा हल्ला बघितला असेल. पाकिस्तानला आपल्यावर हल्ला केला, त्याचं प्रत्युत्तर आपल्या भारतीय सैन्यानं दिलं. भविष्यामध्ये 2 वर्षानं 3 वर्षानं भारतीय सैन्याच्या हातामध्ये जी बंदूक असणार आहे ती रत्नागिरीमध्ये बनवली जाणार आहे. एवढा चांगला प्रकल्प त्या रत्नागिरीमध्ये येत असताना कोण म्हणतो भुयार मारतोय, कोण म्हणतो खड्डा मारतोय, कोण म्हणतो आरतेसाहेब बॉम्बगोळा लावतोय. हे कुठेतरी आपण बदललं पाहिजे. सेमी कंडक्टरचा कारखाना 20,000 कोटीचा होतो. MIDC ची 750 एकर जागा एका उद्योजकाच्या घशात घातलेली होती, ती मी सुप्रीम कोर्टात मिळवली. तिथं 15 ते 20,000 मुलांना रोजगार देणारा प्रकल्प होतोय. काही लोकांनी सांगितलं की आता MIDC इथं प्रकल्प करते म्हणून आम्हाला या दरानं आम्हाला पैसे द्या. जमीन दिली कधी 1985 सालात. म्हणजे आपले काही लोक विध्वंसक किती आहे याचा विचार देखील कुणबी समाजानं करणं गरजेचं आहे. आणि विशेषतः पुरुषांपेक्षा मला सगळ्या महिला भगिनींना आणि आयाला एक विनंती करायची आहे की तुमच्या मुलांना जर मुंबईला पाठवायचं नसेल, मुंबईला नोकरीला पाठवायचं नसेल, स्वतःची मुलं स्वतःच्या समोरच नोकरी करताना तुम्हाला जर बघायची असेल तर आता हे प्रकल्प होण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. कारण 30,000 लोकांना रोजगार देणारा प्रकल्प कोकणात पहिल्यांदा येतोय. त्याचं समर्थन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. लांजा नगर पंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा सावनी सुनील कुरूप यांचा पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं करण्यात आली. त्यानंतर पदग्रहण सोहळ्याचं औपचारिक कामकाज सुरू झालं. यावेळी व्यासपीठावर अण्णा सामंत, मोहम्मद रखांगी, नाना शेटे, विलास साळके, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, राजन देसाई, माजी तहसीलदार जयवंत शेटे, तहसीलदार प्रियांका ढोले, माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे, शिवाजी कोत्रे, प्रसन्न शेटे, हेमंत शेटे, जगदीश राजापकर, विठोबा गावकर, कमलाकर गांधी, प्रणिता बोडस, संदीप दळवी, गुरुप्रसाद देसाई आणि सुनील कुरूप यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. नगराध्यक्षा सावली कुरूप यांचं स्वागत आणि अभिनंदन करताना उपस्थित मान्यवरांनी लांजाच्या विकासासाठी एकजुटीनं काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सोहळ्याला नागरिकांचीही उत्स्फूर्त उपस्थिती लाभली आणि कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. ग्रामीण भागातील नागरिकांना विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण 2025 या अधिनियमाबाबत माहिती आणि जनजागृती व्हावी यासाठी ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव इथे विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेचं अध्यक्षस्थान ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंच सौ फरीदा काझी यांनी भूषवलं. आज दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी मिशन ग्रामीण 2025 या अभियानासंबंधी जनजागृतीसाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आजच्या सभेचे अध्यक्ष आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच सौ फरीदा काझी मॅडम यांनी स्वीकारायची विनंती विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या सभेसाठी वेळात वेळ काढून आपल्या जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल आटले हे आपल्या सभेसाठी उपस्थित झालेले आहेत. तरी त्यांचं ग्रामपंचायतीकडून स्वागत करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच मॅडमांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा आरोग्य अधिकारी आपल्या जिल्हा आरोग्य अधिकारी याकडून विस्तार अधिकारी म्हणून गिमोनेकर साहेब आलेले आहेत. तरी त्यांचाही सत्कार आपले स्नेहा बरणकर मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या विशेष सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आटले उपस्थित राहून मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रोजगार निर्मिती, उपजीविका वाढ आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध योजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. ग्रामीण स्तरावर नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी शासकीय योजना उपयुक्त ठरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आजच्या आपल्या माननीय सरपंच फरीदा काझी मॅडम उपस्थित सर्व ग्रामस्थ आपला 31 डिसेंबरपर्यंत ग्राम समृद्धी अभियान चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोज नवीन एक उपक्रम त्या ठिकाणी सुचवला जातो आहे. त्या अनुषंगाने म्हणजे सगळेच त्याच्यामध्ये विषय समाविष्ट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी बघितलं तर आमच्या आरोग्याचेही म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना कार्ड असू दे किंवा दिव्यांगांना आपल्याला कार्ड देणं असू दे किंवा सर्व स्त्रियांची आपली हिमोग्लोबिनची तपासणी असू दे असे अनेक विषय त्या ॲनिमिया मुक्त भारत या कार्यक्रमाअंतर्गत हे सर्व विषय ग्राम समृद्धी अभियानामध्ये आलेले आहेत आणि ते एक चांगलं काम सगळीकडे सुरू आहे. आता यांचंही मार्किंग यांनी केलं असेल. किती मार्क्स आलेत आपल्याला? आता 78 पर्यंत आहे. तर अजूनही आपल्याला 22 मार्क मिळण्याचा अजूनही नक्की स्कोप आहे आणि अजूनही आपल्याकडं जवळपास एक 10-12 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. त्याच्यानंतरही जेव्हा कधी त्याची सुरुवात होईल तर मला अपेक्षा अशी की पहिल्या 20 याच्यामध्ये आपली ग्रामपंचायत राहावी म्हणजे मग पुढं आणखी स्पर्धेसाठी आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल. आणि इथं काझी महोदय इथं उपस्थित सर्व आहेत आणि त्यांचं नक्कीच बारीकसारीक गोष्टीमध्ये खूप लक्ष आहे आणि त्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळं ते नक्कीच आपल्या ह्याचा सर्व आपल्या ग्रामपंचायतीचा नक्की चांगला विकास करून समृद्धी अभियानामध्ये आपला चांगला ठसा उमटवतील असा मी विश्वास व्यक्त करतो.
आणि 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल एक शिरगावचा नागरिक म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सभेला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण विकासासाठी अशा जनजागृती उपक्रमांचं महत्त्व अधोरेखित करत सभेचा समारोप करण्यात आला. सर्वोदय छात्रालयातील शिस्तबद्ध दिनक्रम, शरीरश्रम, सहकार्यशील जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकीमुळेच सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली, असं मत रघुवीर शेलार यांनी व्यक्त केलं. हा जो मला पुरस्कार आता मिळाला आहे त्याचं खरं श्रेय माझे आई वडील, की ज्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. ते माझे दोन्ही बंधू, मोठे बंधू आणि माझे कुटुंबीय आणि सर्व छात्र बंधू यांना आहे. खरं म्हणजे तो जो काळ होता, आम्ही 5वी 6वी शिकल्यानंतर 10वी झाल्यानंतर, तर त्यावेळेच्या गावातल्या परिस्थितीप्रमाणे जर विचार केला असता आमच्या आई वडिलांनी, तर आम्ही 3 भाऊ मोठे झालो होतो. कुठेतरी हॉटेलमध्ये ठेवलं असतं तर 4 पैसे तेव्हा त्यांना मिळाले असते. पण आमचे मामा इथे जिल्हा परिषदला ड्रायव्हर होते आणि आमच्या आईची तीव्र इच्छा होती आणि त्या मामांच्या मदतीने आमचा मोठा भाऊ प्रथम इथं आला, नंतर 2 नंबर भाऊ आला, नंतर मी आलो. आणि त्यावेळी साताऱ्याची जी परिस्थिती होती, आता माझा 2 नंबर भाऊ म्हणाला तसा, ती सँडविच परिस्थिती होती. अनुदान बंद झालेली स्थिती होती आणि नवीन काहीच असं हे नव्हतं. अशा परिस्थितीत काका पिठे, ज्यांचा आपण उल्लेख आहे याच्यामध्ये अहवालामध्ये वाचणार आहे, त्यांच्याकडून धान्य आणायचं आणि ते जेवण करायचं. जेवण म्हणजे ते त्यामुळे ते हे होतं. पण अशा परिस्थितीत ते आम्ही दिवस काढले. माझा 2 नंबर भाऊ, माझा मोठा भाऊ तेव्हा नुकताच देवगडला सर्व्हिसला लागला होता आणि 2 नंबर भावाबरोबर मी इथं राहत होतो आणि पोट भरायचं नाही जेवणाकडनं. तेव्हा तो निघताना मी बघायचो, म्हणजे आशेने की तो मला कॉलेजला जात नसतं म्हणेल का. तेव्हा सुद्धामध्ये 55 पैसे उपीट होतं दुर्गामध्ये. तर कधीतरी ज्या दिवशी खायला मिळायचं तेव्हा आनंद वाटायचा आणि अशा परिस्थितीत आम्ही दिवस काढले. श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या वतीने हरिश्चंद्र गीते आणि श्रीमती हेमलता गीते पुरस्कृत 3रा सर्वोदय पुरस्कार श्रीयुत शेलार यांना प्रदान करण्यात आला. मोरोपंत जोशी सभागृहात झालेल्या समारंभात शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप होतं. विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कारकिर्दीसोबतच विविध सामाजिक उपक्रम, शिक्षण क्षेत्रातील मदतकार्य आणि समाजसेवा यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. मिळालेल्या 6,500 रुपयांसह एकूण 11,500 रुपये त्यांनी पुन्हा ट्रस्टला देणगी स्वरूपात अर्पण केले. कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप ढवळ, हरिश्चंद्र गीते, गजानन चाळके, विश्वस्त आणि विद्यार्थी उपस्थित होते. सौ जयश्री बर्वे यांनी मानपत्र वाचलं तर सौ बीना कळंबटे यांनी सूत्रसंचालन केलं. श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे 24 ते 28 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री 2025ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनातून तब्बल 63,59,973 रुपयांची विक्री नोंदवण्यात आली. यामध्ये 50,40,068 रुपयांची उत्पादन विक्री तर 13,11,905 रुपयांची खाद्यपदार्थ विक्री झाली.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. ग्रामीण महिलांची संस्थात्मक बांधणी, क्षमता विकास आणि उपजीविका शाश्वत करण्याच्या उद्देशानं दरवर्षी हे प्रदर्शन भरवलं जातं. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा यामागील मुख्य हेतू आहे. यंदा वाढत्या प्रतिसादामुळे 83 स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये 64 उत्पादन स्टॉल्स तर 19 फूड स्टॉल्स महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी हे प्रदर्शन हक्काचं व्यासपीठ ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या यशस्वी आयोजनातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या हस्तकलेला आणि उद्यमशीलतेला मोठा पाठिंबा मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जाकादेवी येथे कुणबी भवनाचं शानदार उद्घाटन. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची वचनपूर्ती. लांजा नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन विषयी जनजागृती. शिरगाव इथे विशेष सभेचं आयोजन. सर्वोदय छात्रालयातील संस्कारांची शिदोरीच यशाचं रहस्य. सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांचं प्रतिपादन. आणि गणपतीपुळे येथील सरस प्रदर्शनातून तब्बल 63 लाखांची विक्री. स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांचा आत्मविश्वास दुरावला. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.